जनजागृती करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णू कृष्ण अवतार घेऊन पंढरपूरला श्री विठ्ठल रूपाने अवतरले. श्री विठ्ठल परब्रह्म पांडुरंग विठ्ठल अशा नावाने परिचित आहेत. विठ्ठल म्हणजे अतिसुंदर, अज्ञान दूर करणारा, आणि तो ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या तिन्ही स्वरूपात एकत्र आहे तो विठ्ठल होय. पंढरपूर क्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रांताच्या सीमेवर असल्याने या स्वयंभू मूर्तीला काही जण कर्नाटकी, कानडा असेही म्हणतात. अठ्ठावीसाव्या युगात श्री कृष्ण प्रभू श्री विठ्ठल स्वरूपात पंढरपूर नगरीत कटेवर कळ ठेवून भक्तांसाठी उभे आहेत. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई तिचे दिव्य शोभा. कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी. ठाण्यातील ब्राह्मण आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचा अतिभव्य पालखी सोहळा 150 वर्षापासून हेबत बाबा आरफळकर पवार यांनी सुरू केला. रिंगण 2 प्रकारची आहेत, गोल रिंगण आणि उभे रिंगण. अशा प्रकारची रिंगणे सदाशिवनगर, बेळापूर, लोणंद आणि तरड या गावी होतात. गोल रिंगण करताना पालखी मध्यावर घेऊन वारकरी गोल उभे राहतात. श्री माऊलीचा घोडा पळतो. श्री शितोळे सरकारांचे 2 घोडे पालखी सोहळ्यात असतात. त्यातील एका घोड्यावर माऊली बसलेले असतात अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. दुसऱ्या घोड्यावर ध्वज घेतलेला एक वारकरी असतो. महाराजांच्या स्वारीचा घोडा आघाडीवर भरधाव जाऊन पालखीस प्रदक्षिणा घालून पादुकेस 3 वेळा प्रणाम करून नाचतो आणि डौलाने परत जातो. त्याच्या मागे निशाणाचा घोडा असतो. ही पालखी आळंदीपासून सुरू होते. ती पुणे, दिवेघाट, सासवड, जेजुरी, वाल्ला, तिरा, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, माळशिरस, बेळापूर, वाखरी मार्गे पंढरपूर येथे आषाढी एकादशी